पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअरफोर्सचं एक विमान उतरलं होतं आणि त्याच्यामध्ये अंडर केजमध्ये एक तांत्रिक बिघाड झाला होता आणि त्याच्यामुळेच धावपट्टी बंद करण्यात आली होती. तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर आता ही धावपट्टी सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर पुणे एअरफोर्सचं हे विमानतळ आहे आणि तिथेच आपलं पुणे विमानतळ देखील सुरू करण्यात आलं होतं. परंतु या धावपट्टीवर एअरफोर्सचं एक विमान उतरवण्यात आलं. त्याच्या अंडर केजमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले होते आणि या तांत्रिक बिघाडामध्ये हे विमान खाली उतरवण्यात आलं होतं. याच्यामध्ये सगळे वैमानिक आहेत ते सुरक्षित आहेत, परंतु ही धावपट्टी ही तात्पुरती बंद करण्यात आली होती, कारण की जो धावपट्टी जी आहे ती त्याला नो टर्म जारी करण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये सकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ही धावपट्टी बंद करण्यात आली होती आणि याच्या दरम्यान धावपट्टीवरून हे विमान हटवण्यात आलं आणि त्याच्यानंतर धावपट्टीची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली की उड्डाणासाठी ही धावपट्टी सुरक्षित आहे का, आणि त्याच्यानंतर सकाळी 7:30 पासून पुन्हा विमानं जी आहेत ती इथून धावपट्टीवरून उड्डाणं घेत होती आणि पुन्हा लँडिंग करत होती. याच्यामध्ये इंडिगोची 8, एअर इंडियाची 1, आकाश एअर 1 आणि एअर इंडिया एक्सप्रेस 2 अशी विमानं जी होती जी त्यावेळेस रद्द करण्यात आली होती. त्याच्याबरोबर इंडिगोचे ज्या 35 फ्लाईट होत्या त्या लँडिंग आणि त्यांचं टेक ऑफ करण्यासाठी त्यांना रोखलं गेलं होतं. तसंच एअर इंडियाच्या 3 आणि म्हणजे लँडिंगच्या 3 आणि टेक ऑफच्या 3 अशा एकूण 91 उड्डाणं ही रद्द करण्यात आली होती. मात्र त्याच्यानंतर 7:30 ते 8:30 या दरम्यान धावपट्टीची जी सुरक्षितता आहे त्याची सगळी तपासणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर हे सगळं जे लँडिंग आहे ते नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आता या धावपट्टीवरून कुठलीही जोखमीची गोष्ट नाही आहे, उड्डाणं रद्द झालेली नाही आहेत, सर्व सुरळीत चालू आहे असं देखील एअरपोर्टच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.